आजकाल काही महिलांच्या तोंडून एक वाक्य हमखास येताना दिसतं, की बायको म्हणजे काय फुकटची मोलकरी नाही का? पण तेच पुरुष घरासाठी कमवतो म्हणलं, की ते मात्र बेर मिनिमम असतं. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. बेर मिनिममचा अर्थ ही तर बेसिक जबाबदारी आहे आणि ती उचलणं म्हणजे काय फार मोठं आव्हान नाहीये. मला मान्य आहे, की काही महिला सुद्धा घरासाठी कमवतात आणि त्यांना घरी आल्यानंतर नवऱ्यांनी आणि इतर मंडळींनी मदत केलीच पाहिजे घरकामात. उलट बाहेर जाऊन कमवणाऱ्या व्यक्तीला घरी आल्यावर पूर्ण निवांतपणा मिळाला पाहिजे, अशा मान्यतेचा मी माणूस आहे. पण मी हे इथं अशा महिलांबद्दल बोलतोय, ज्यांना बाहेर जाऊन कमवायचं पण नाहीये आणि घरात राहून घरातली कामं सुद्धा करायची नाहीत आणि घरातली कामं न करण्यासाठी यांचं एक शस्त्र बाहेर निघतं, ते म्हणजे फेमिनिझम. आम्हाला तर काय फुकटची मोलकरीण म्हणूनच घरात आणलंय, असं वाक्य येतं. पुरुष कधी असं वाक्य म्हणताना ऐकलंय का तुम्ही, की मला तर नेहमी तुम्ही फुकटचा हमाल म्हणूनच वागवलंय, असं म्हणताना दिसलाय कधी पुरुष? पुरुषानं प्रत्येक वेळेला स्वतःची कामं एक जबाबदारी म्हणूनच बघितलंय. मग घरात असणाऱ्या महिलांना घर ही माझी जबाबदारी असं का वाटत नाही? लग्न झाल्यावर जसं मुलाच्या आयुष्यात काही बदल घडतात, तसं तुमच्याही आयुष्यात बदल घडणार आहेत. तुम्ही आता तुमच्या आई-वडिलांच्या घरी नाहीयेत, की सगळ्या गोष्टी तुम्हाला हातात मिळतील. कारण आपण सगळेच आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, की जबाबदारी आपल्या खांद्यांवर आहे. आपल्या आधीचे लोकं थकले आता. बघा, समजून घेता येत असेल तर घ्या. बाकी ज्या महिलांना मिरच्या जोमणार आहेत, त्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन आकांडतांडव करणार आहेत हे माहिती आहे मला.